लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या कवितेच्या ओळीप्रमाणे नेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राहत असलेल्या काजल मिसळे हिने आर्थिक परिस्थितीवर मात करत लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली. महाराष्ट्रात या परीक्षेसाठी 10.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. यामधील 10.5 हजार विद्यार्थी निवडण्यात आले. या निवडलेल्या विद्यार्थ्यांमधून 2047 विद्यार्थी पास झाले. आता या 2047 विद्यार्थ्यांच्या मुलाखतीनंतर 750 विद्यार्थी पास होतील. त्यामधील 180 विद्यार्थी IAS होतील. त्यामधील 15% SC साठी व 77% ओपन साठी जागा दिल्या जातील. या ओपन मधील अनेक विद्यार्थी IAS होतील असे काजल हिने सांगितले. काजल हिला संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्यानंतर IAS बनायचे आहे असे सांगितले. काजलच्या घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे वाजेराम आणि रवी अकॅडमीच्या मार्गदर्शनामध्ये तिने हे यश मिळवले असल्याचे सांगितले. शैक्षणिक वाटचाल करत असताना तिने शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला. यासोबतच नांदेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशनचे दीपक कदम, डॉक्टर हर्षदीप कांबळे, देवयानी खोब्रागडे, दिलराज विभाग, ओमकांत ठाकूर यांनी योग्य असे मार्गदर्शन केले व वेळ प्रसंगी आर्थिक मदत केली असल्याचे काजल हिने सांगितले. काजलच्या या यशामागे तिचे वडील भाऊराव मिसळे व तिची आई रत्ना मिसळे यांनी काजलला वेळोवेळी पूर्णपणे पाठबळ देऊन तिचा आत्मविश्वास उंचावला. त्यामुळेच काजल ही लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास झाली. 10वी व 12वीचे शिक्षण नेर येथील दी इंग्लिश हायस्कूलमध्ये झाले. उच्च शिक्षणासाठी पुसद येथील PN कॉलेजला गेली. तिच्या या यशामुळे तिच्या राहत्या घरी पॉवर ऑफ मीडियाचे सदस्य प्राध्यापक NU धांदे यांनी काजलला पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी भाऊराव मिसळे, शांता गायकवाड, वंदना मिसळे, अंकुश राऊत, रोहित मिसळे, चेतन मिसळे, कबीर ढोके, राहुल मिसळे, सक्षम दरोई, चंदा मिसळे, वंदना मिसळे, आम्रपाली ढोके व पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष नवनाथ दरोई उपस्थित होते. नमस्कार, मी काजल भाऊराव मिसळे. नुकतीच रिझल्ट लागलेला UPSCची मेन्स एक्झाम, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. फार आनंद होतोय. आणि आणखी माझा एक शेवटचा टप्पा बाकी आहे, तो म्हणजे इंटरव्ह्यूचा. आणि लगेचच मला असा कॉन्फिडन्स आहे की तो इंटरव्ह्यू झाल्यानंतर माझं चांगल्या रँकनी सिलेक्शन होईल. आत्तापर्यंतच्या या जर्नीमध्ये मी माझं श्रेय माझ्या आईवडिलांना आणि माझ्या बहिणीला, भावांना देऊ इच्छिते. कारण आत्तापर्यंत जो काही मी प्रवास इथपर्यंत घेऊन आली त्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. माझे वडील अशिक्षित आहे आणि माझी आई BA झालेली आहे. तर आईने मला एवढा सपोर्ट केला की लहानपणापासून हे IAS काय असतं किंवा प्रशासकीय सेवा काय असतं हे मला कधीच कळालं नाही. बट आईचं नेहमी असायचं. मी 4थीमध्ये असताना आईने मला स्वप्न दाखवलं की माझी मुलगी प्रशासकीय अधिकारी होणार, तुला प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे. आणि हे मी ग्रॅज्युएशनपर्यंत हे माझ्या माइंडमध्ये होतं. आणि नंतर मलाही असं वाटू लागलं की हे माझंही स्वप्न बनलं. आणि नंतर मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी काही वर्ष मुंबईला, नंतर नांदेडला आणि त्यानंतर दिल्लीला राहून या परीक्षेचा अभ्यास केला. घरून मला काही आर्थिक मदत मिळत होती. काही आर्थिक मदत मला स्कॉलरशिप थ्रू आणि वेगवेगळ्या जे टीचर्स आहेत, जसं की आंबेडकरवादी मिशन आहे नांदेडचे दीपक कदम सर, त्यांनी मला खूप हेल्प केली. मला असं सांगू वाटते की जर तुम्हाला करायची जिद्द असेल तर तुम्ही काहीही करू शकता. तुमचं ड्रीम तुम्ही पूर्ण करू शकता. कुठलीही गोष्ट अवघड नाही आहे, फक्त तुमच्यामध्ये ती जिद्द आणि चिकाटी पाहिजे. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर परसोपंत.